राजा शिवछत्रपती महाराज बसस्थानक आज त्या बसस्थानकामध्ये अजून 5 बसेस दाखल झाल्यात. आधी नवीन 10 बसेस आल्या होत्या आणि जिजाऊ 5 नवीन बसेस ह्या बसस्थानकात दाखल झाल्यात. सगळ्यात महत्त्वाचं डेपो मॅनेजर आदरणीय दराडे साहेबांनी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना खूप आनंद आहे, कारण मधल्या काळामध्ये ह्या बसस्थानकाचा महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक आला. ज्या किती 200 फेऱ्यांच्या आतलं जे बसस्थानक आहे त्यामध्ये पहिला क्रमांक आला. आणि त्यानंतर लोकांची मागणी होती की अजून बसेस यायला पाहिजे आणि आता 5 बस दाखल झाल्यात. परत मिनी बसेस जवळजवळ 10 बस येणार आहेत आता काही कालावधीमध्ये. मिनी बसेस म्हणजे मला वाटतं असं पहिल्यांदा होतंय की, नाहीतर पहिलं असं व्हायचं की असं लोक सांगायचे बरं का की एक नवी बस द्यायची आणि त्याच्या मोबदल्यात जुन्या 2 बस यायच्या, असं काहीतरी सांगायचे लोक. पण आतापर्यंत 10 नवीन बसेस आल्यात. आता ह्या 5 आहेत म्हणजे 15 बस झाल्या आणि अजून 10 मिनी बस येतील म्हणजे 25 नवीन बस. आणि भविष्याच्या काळातही ज्या बस निकामी होतील तर बळजबरीनं ते काय वापरू नका, मला त्याची माहिती द्या. भविष्याच्या काळात अजून बसेस येतील. कालच ह्या बस दाखल झाल्या आपल्या सर्वांचं दैवत अगस्ती महाराज यांच्या दर्शनासाठी हा सगळा स्टाफ या आमच्या एस.टी. महामंडळाचा गेला, दर्शन करून आले आणि आज सकाळी आपण त्यांचं लोकार्पण करतोय. या निमित्तानं प्रवाशांना विनंती राहील की एस.टीनं प्रवास जास्तीत जास्त करा. एस.टीत बसल्यानंतर आमची सीटं फाडू नका, कोपऱ्या कापऱ्यामध्ये थुंकू नका आणि स्वच्छता राखा. बसस्थानकावरही आल्यानंतर टॉयलेट बाथरूमची स्वच्छता राखा. मधल्या काळात मी पाहिलं की गुटखे खाऊन जाऊन थुकतायत तिथं किंवा बसस्थानकावरही कचरा टाकतायत. तर असं काही करू नका. आणि तरुणांना विशेष करून माझी विनंती राहील का बसस्थानकामध्ये नाहीतर कुठंच तुम्ही काहीतरी मुलींना घेऊन बसता, तुमची येडेवाकडे चाळे करता, तर हे बंद करा. म्हणजे तुमच्या आईबापांनी शिकायला पाठवले, हे उद्योग करायला पाठवलं नाही. तर मला वाटतं या सगळ्या खबरदारी घ्या. परत एकदा या बस अकोलेकरांच्या तालुक्याच्या सेवेत सुपूर्त होत आहेत. मनापासून महायुती सरकारचं मी धन्यवाद मानतो. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेब आणि परिवहन मंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि लोकांसाठी काय सूचना द्या? रात्री पाऊस वाढला आणि त्या पावसामध्ये आताही वरच्या भागात आदिवासी भागामध्ये खूप पाऊस आहे. रात्रीच्या वेळी भिंत कोसळली आणि त्यात दुर्दैवी एका 8 महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला आणि तिच्या आईच्या पण हाताला लागले, तिचा हात फ्रॅक्चर आहे. सकाळीच मी येण्याच्या आधी तिथं भेट दिली आणि रात्रीही तिथं जे काही कार्यकर्ते होते त्यांना तातडीनं मदत दिली. त्यांना राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणलं, तिथेही डॉक्टरांनी लगेच त्यांना मदत केली आहे. पण आई जी आहे तर तिला प्लास्टरची गरज आहे. तर प्लास्टरसाठी ती जायला तयार नाही, कारण तिला दुःख आहे. त्या बाळाचं PM झालं की त्यांना अंत्यविधी करायचा आहे. तर तो अंत्यविधी झाल्यानंतर तिथं प्रशासन थांबून आहे. त्यानंतर त्या आईला पण सांगितलंय की उपचाराला जा, तुम्हाला कुठेही रुपयाचा खर्च येणार नाही किंवा तुम्हाला तसदी होणार नाही, असा सगळा आमचा प्रयत्न आहे. आणि त्या कुटुंबाला जी मदत आहे, तर पहिले तर ते बाळ गेलंय आणि आईला उपचार होणं महत्त्वाचं आहे. तर आईचा उपचार होईल. बाळाची प्रशासनाकडनं काय मदत येते आहे त्याच्या व्यतिरिक्त पण त्यासाठी तिच्यासाठी काय करता येते, त्या कुटुंबासाठी काय करता येतील, तो आमचा प्रयत्न राहील. आणि घराचे तर बाकी पंचनामे होतील, त्यांना बाकीचं तातडीनं काय मदत देता येईल ते आमच्याकडनं दिली जाईल. धन्यवाद. 2 दिवसापासून पुन्हा पाऊस सुरू झालाय आणि बऱ्याच ठिकाणी भात शेतीचं नुकसान असेल किंवा इतर शेती नुकसान झालेलं आहे. काय सांगाल, काय माहिती तुमच्याकडे? आमच्याकडं माहिती अशीच आहे की मधल्या काळात पाऊस झाला त्यावेळेला रोपं गेली. आता लोकांनी मधल्या काळात भात लागवड सुरू केली. आता परत जोराचा पाऊस आहे आणि त्यामध्ये गावोगावावरून आम्ही अहवाल मागवतोय
जिथं कुठं, जसं मध्ये मी पांजऱ्याला गेलो होतो, तिथे एक घर दरडीखाली गेलं. तिथले 3 कुटुंब आपण त्यातले सदस्य आणि हे आपण स्थलांतरित केले. आताही आमच्या रतनवाडी आणि त्या परिसरात जिथं कुठं धोका आहे किंवा पूर्णच तालुक्यात ती लोक आपण सुरक्षित स्थळी शिफ्ट करणार आहे. आणि बाकीचे पंचनामे करून जो काही अहवाल आहे तो पाठवला जाईल. उद्या मी तसाही मुंबईमध्ये आहे, तर आदरणीय कृषी मंत्र्यांना भेटून ह्या सगळ्याची माहिती दिली जाणार आहे. आणि लोकांना सरकारकडनं जी मदत अपेक्षित आहे तर त्या मदतीसाठी प्रयत्न करायचे. अजून एक प्रश्न महत्त्वाचा असा की भंडारदऱ्यामध्ये सध्या पर्यटनाची गर्दी होती, मात्र पर्यटन जे येताना मद्यपान करून येतात. काल एका संगमनेरला मुलीला त्यांनी भरधाव वेगाने उडून दिलं, तिचा मृत्यू झाला. पर्यटकांसाठी काय आव्हान करा? मी पर्यटकांसाठी हेच आव्हान करतोय की बाबांनो, या आनंद घ्या, पण येताना शिस्तीत या. भरधाव वेगाने गाड्या चालवू नका. येताना मद्यप्राशन करून येऊ नका. बिना दारू पिताही आनंद निसर्गाचा घेता येतो. मला वाटतं तो आदर्श पर्यटकांनी घेतला पाहिजे. बऱ्याच फॅमिलीज आलेल्या असतात. आता कालच्या जे एक 10वीची मुलगी आहे, ती रस्ता क्रॉस करतोय, त्या दरम्यान गाडीनं ओव्हरटेक करताना तिला उडून दिलंय आणि कितीतरी अंतरावर तिला असं ओढत नेलंय. दुर्दैवी आहे हे सगळे प्रसंग जे घडताय. तर यातले 90-95% ॲक्सिडेंट हे दारूच्या नशेतच होतात आणि बाकी 2-5% जे होतात